तीन सामने तीन सामने गमावलेले आहेत, तीन सामने जिंकलेले आहेत. त्यामुळे हा सामना डू ऑर डायचा असेल. दोन्ही टीमला देऊयात बेस्ट ऑफ लक, खूप साऱ्या शुभेच्छा. आणि जे संघचे खेळाडू ज्यांचं शेड्यूल पहा, आपण भोजनाला जा, जिंकेल तो इन होईल एवढं मात्र नक्की. या सामन्यामध्ये देऊयात दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. दुपारचं सत्र आपण पाहतोय मोरनी प्रीमियर लीग 2026 पर्व 7वे या स्पर्धेचे. नेक्स्ट मॅच राजूदादा 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये असेल ओम साई 11. दोन्ही संघांनी सज्ज राहायचंय. राजूदादा 11 आणि ओम साई 11. मॅचला सुरुवात झाली. किरण मोरे राईट मोर द विकेटने पहिला बॉल घेऊन येतोय बॅटर अजय करिता. पहिलाच बॉल इनसाइड एज होती का पाहावं लागेल. चांगल्या टप्प्यावरती चेंडू हाताळला गेला होता. आतल्या दिशेने बॉलने वळण घेतलं. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता अजयचा. एक धाव इथे मात्र मिळेल. एक धावेने टीमचं अकाउंट देखील ओपन झालंय. धावसंख्या 1 या अंकावरती. एक धाव धावफलकावरती जोडली गेली. पाहू शकाल आपण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. बॅटर गौरव शिंदे त्याच्या साथीने अजय शिंदे. अत्यंत महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये. करोवा मरोचा सामना. चॉप करण्याचा प्रयत्न. फुल्लर लेनचा बॉल. व्हाईट यॉर्करचा वापर केलाय गोलंदाज किरण मोरेने. डॉट बॉलची समाप्ती झाली. अगदी पाहिलं तर पहिला बॉल देखील दर्जेदार. दुसरा बॉल देखील पाहिलं तर व्हाईट यॉर्करचा वापर केला आणि तिथे यश पदरी आलंय. चांगली गोलंदाजी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये किरण मोरेची आपण पाहतोय. षटकातला पुढचा बॉल. फुलटॉस. क्रॉस बॅटेड फटका. बॉलला पाठवून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. साधावासाठी षटकार. चला ऑल इंडियर्स आपण चेंडू द्या. टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. 7 धावा धावफलकावरती. चेंडू क्रमांक 3चा खेळ इथे पूर्ण झालाय. फुलटॉस बॉल दिला किरणने आणि त्याचा योग्य असा फायदा उचललाय. आमंत्रण दिलं होतं फलंदाजाला. आमंत्रण स्वीकारले 6 धावांकरिता. टीमची धावसंख्या 7 धावा धावफलकावरती जोडल्या गेलेत. पहिलं षटक प्रगतीपदावरती असताना आपण पाहतोय स्ट्रायकर एंड वरती गौरवला. पुन्हा एकदा शफल झाले. क्रॉस बॅटेड फटका इथे देखील पाहायला मिळालाय. हा बॉल देखील दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. टीमची धावसंख्या आपण पाहतोय दुहेरी अंकामध्ये 11 धावा धावफलकावरती. अखूट टप्प्याचा बॉल शॉर्ट पूल केला. चांगल्या पद्धतीने बॉल या ठिकाणी खेळवला गेलाय. षटकातला पुढचा बॉल. अखूट टप्प्याचा बॉल आणि इथून मात्र 6 धावा षटकारील. सतरा धावा धावफलकावरती आपण पाहतोय. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. स्ट्रायकर एंड वरती आपण गौरवला पाहतोय. महागडे षटक असं किरण मोरेचं. चांगला बॉल. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं. गौरवला ठाऊक आहे या सामन्यामध्ये आपले विकेट महत्वाचे. 2 षटकार 1 चौकार आला. त्यानंतर स्ट्राईक रोटेट त्याने केली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि टीमची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 18 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय जिथे किरण मोरेने गोलंदाजी केली आणि गोलंदाजी करत असताना 18 धावा त्यानं खर्च केल्यात. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली. टीमचा आयकॉन प्लेअर उत्तम. इथून मात्र पाहू शकाल टीमचा कर्णधार आहे आयकॉन किरण मोरे होते. पालघर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध खेळाडू प्रहार अकॅडमीचे प्रोप्रायटर्स उत्तम शिंदे
यांना आपण गोलंदाजी करताना पाहतोय. अनेक पोलीस कर्मचारी कोणी घडवले असतील तर उत्तम शिंदे, ज्यांची स्वतःची प्रहार अकॅडमी आहे, पोलीस अकॅडमी, त्याचे हे प्रोप्रायटर्स उत्तम शिंदे आज मोरणी प्रीमियर लीग मध्ये आपल्या नावाची डंका फुंकतील का? 18 धावा धावफलकावरती जरूर जोडले गेलेत. दुसऱ्या षटकाला इथे सुरुवात. स्ट्रायकर एंडवरती गौरव. अजयने फक्त एकच चेंडूचा सामना केलाय आणि 1 धावेचं योगदान त्याने दिलंय. मोरणी प्रीमियर लीग पर्व 7वे. एक जबरदस्त आयोजन. पहिला बॉल. ओ चांगला बॉल आहे. बॉलर बॅक ड्राइव्ह. विकेटची संधी होती आणि आहे, मिळवले. OUT अजय शिंदे बाद. रनआउटची विकेट आपण या ठिकाणी पाहिलं तर कॉल चुकीचं पाहायला मिळालं. धाव घेण्याचा प्रयत्न केला होता अजयनं, गौरवने त्या ठिकाणी नकार दिला आणि त्यानंतर विकेटचं पतन. मी पूर्ण सोडा गेलो आणि हे बाया अखेर रडतात आतमध्ये जोरा जोरात जेवणाच्या इथे आतमध्ये नेलेला आणि जेवण वाढतात कुठे रे सद्गुरू डॉक्टर? तू जेवण वाजवता हो दत्ता सदगीर तोच तो कुठे आहे? तो तिने विचारता घेऊन राईटला तिने गाडीत आहे ना राजूदा. राजूला माहिती आहे ना तिने गेला. तिने आहे गेला. माझं 3 गेलेत. षटकातला पुढचा बॉल. यावेळेला समोरच्या दिशेने बॉलर बॅक ड्राइव्ह. डॉट बॉल इथे मात्र समाप्त झाला. चांगली गोलंदाजी उत्तमची पाहायला मिळते. विकेट टू विकेट गोलंदाजी आतापर्यंत केली गेली आहे. षटकातला पुढचा बॉल राऊंड द विकेट मार्गस्थ केला जाईल. ओहो उडवला बॉलला डीप मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. देऊन जाईल 6 धावा. ठोकलाय षटकार. चला पांडुरंग शिंदेच्या ऐवजी एक प्लेयर द्या, चांगला प्लेयर द्या. पांडुरंग शिंदेला थोडस प्रॉब्लेम झालेला आहे. किरण तो तिथं माझा कोण टीमची धावसंख्या आपण पाहतोय धाव फळकावरती जोडले गेले 24 धावा धाव फळकावरती आहेत. पुढचा बॉल. ओ बॅटची लीडिंग एज. ओ माय गॉड. कॅच नव्हती, मॅच होती. प्रयत्न लाजवाब होत्या. किरण शेलार त्या ठिकाणी उपस्थित. प्रयत्न चांगले होते परंतु लास्ट मोमेंटला हा झेल ड्रॉप झाला. एक सिंगल धाव इथे मात्र घेतली गेली. सिंगलने टीमची धावसंख्या धाव फळकावरती जोडली गेली. 25 धावा. 25 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. उत्तमचं जबरदस्त षटक राहिले. उत्तम कामगिरी त्याने केले. नावामध्ये उत्तम आहे आणि उत्तम कामगिरी संपन्न त्याने केली आहे. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 25 धावा आहेत. यावेळीचा बॉल अगदी पाहिलं तर स्क्युअर लेग आणि फाईन लेग क्षेत्राकडे. एक धाव तर मात्र मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न डेंजर एंड वरती. 2 धावा मिळतील. थोडीशी रनिंग बिटवीन द विकेट कमी पाहायला मिळाली रोहितच्या माध्यमातून. वन रन शॉट या ठिकाणी आपण पाहतोय. टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 26 धावा. 26 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. शेवटचा बॉल आहे उत्तम शिंदेचा. अंतिम बॉल
कोणत्या टप्प्यावरती हाताळला जाईल हे देखील पाहावं लागेल. राईट मोहर द विकेटने षटकातला पुढचा बॉल. ओहो बॅटच्या स्लॉट मध्ये पाठवलाय दुसऱ्या प्लॉट मध्ये. आउट ऑफ दी पार्क. 6 धावा षटकार. कमालीचा स्ट्रोक. सुरेश भोईर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झाले. दुधनी गावचं प्रतिष्ठित व्यक्तिमत्व. आपलं हार्दिक स्वागत. 6 धावे टीमची धावसंख्या. 32 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरा समाप्त झालाय. नेक्स्ट मॅच आपल्याला इथून पाहायला मिळेल. या ठिकाणी आपल्याला आमने सामने पाहायला मिळतील दोन संघ. एक बाजूने असेल राजूदादा 11 आणि ओमसाई 11. या संघादरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळेल. त्यानंतर डीजी स्पोर्ट्स आणि विराज 11. चला जुना बॉल द्या. आलाय मॅच बॉल आलेला आहे. हरिभक्त पारायण मनोहर महाराज शेलार कुसा शुभागमन झाले. आपलं हार्दिक स्वागत. वेदांत इथून मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. षटकातला पहिला बॉल इथून मात्र डिलिव्हर केला जाईल. राईट राऊंड द विकेट ना. ओहो यावेळेला मात्र पुन्हा एकदा आक्रमण केलं गेलंय. क्षेत्ररक्षक किरण मोरे चेंडूची फेकी करतील तोपर्यंत वेगानं रनआउटची संधी होती. बाल बचावले गेलेत. फलंदाज रोहित डेंजर एंड वरती होते. 34 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. पहिलाच बॉल फुल्लर लेनचा लॉफ्टेड फटका. लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन होतं किरण मोरे. राजूदादा 11 विपक्ष संघ असेल ओमसाई 11. सज्ज राहायचं. यावेळेला मात्र पुन्हा एकदा बॉलला पुलचा फटका सक्सेसफुल. गौरव शिंदे ऑन फायर. ठोकलाय षटकार. कमालीची बॅटिंग. सहा धावे टीमची धावसंख्या धावफलकावरती 40 धावा धावफलकावरती आहेत. चला ऑल इंडियर्स. चाळीस धावा धावफलकावरती. पुढचा बॉल यावेळेला लॉंग ऑफला उत्तम आहे त्या ठिकाणी. अलॉंग दी कार्पेटनं पहिले धावे काढाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. यष्टीरक्षक एंड वरती हा बॉल फेकला गेला. तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केल्या. 2 धावांनी टीमची धावसंख्या 42. 42 धावा धावफलकावरती या ठिकाणी आपण पाहतोय. षटकातला पुढचा बॉल. यावेळेचा बॉल थोडासा दिशाहीन आहे. आउट ऑफ द लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. एक्स्ट्रा रनने टीमच्या धावसंख्येमध्ये वाढ होत असताना आपण पाहतोय. 43 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय. परंतु वेदांतला चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. कारण सामन्याचा विचार केला तर मग दोन्ही संघांसाठी महत्वपूर्ण सामना. ओ एजंट टेकन. बॅटची लिडिंग एज. फलंदाज गौरव होईल बाद. विकेट आली आहे पहिली. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. एकंदरीत 46 धावा धावफलकावरती आहेत. चला टॉस साठी या. ओमसाई 11 आणि राजूदादा 11.
32 होत्या. त्यानंतर आल्या 2 34, 34 आणि 6 झाल्या 42, 42 आणि 2 किती आल्या 44, 44 आणि 1 वाईट 45. 45. 45 धावा आहेत धावफलकावरती, माफ करा. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत आणि 45 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. हो हो हो, चांगला बॉल आहे आणि इथून मात्र इनसाइड एज घेतलाय बॅटने, स्पर्श झालाय. चांगली गोलंदाजी. ओमसाई 11 संघाचे सर्व खेळाडू आपण मंचाच्या बाजूला या. मिलिंद शिंदे आपल्याला आमंत्रित करत आहेत. ओमसाई 11 संघाचे सर्व खेळाडू. विराज 11 संघाचे खेळाडू आराम करतायत. शरद शिंदे, खरं तर त्यांना आराम मिळालाय. काय खेळ दाखवलाय विराज 11 संघाने संपूर्ण स्पर्धेमध्ये. लाजवाब परफॉर्मन्स, कम्मालीचा परफॉर्मन्स. विशेषतः शरद शिंदे यांनी केलेले यष्टीरक्षण या प्रीमियर लीग मध्ये अविस्मरणीय असेल. त्यानंतर प्रवीण शिंदे यांनी केलेली गोलंदाजी ही देखील आठवणीत ठेवली जाईल. त्यानंतर विश्वास शिंदे आणि सुशांत शिंदे यांनी केलेली फलंदाजी ही देखील आठवणीत ठेवली जाईल. फुल टॉस सुद्धा समोरच्या दिशेने लॉंग ऑन कडे. एक धाव इथे मात्र मिळेल. मिसफिल्ड पाहायला मिळाले आणि धावा मिळतील त्या 4. सूर्यजी भोईर यांच्या शुभास्ते आपण करूया टॉस. तर धावा धावफलकावरती आहेत 49. 50 धावा धावफलकावरती असतील. विजयासाठी आवश्यकता आहे किशोर 11 संघाला. 18 बॉल आणि 50 धावांची गरज. बॅटिंग आहे ना, बॅटिंग आहे, बॅटिंग आहे. तडाखा उडव, सोडतोच मॅच. राजू त्याला चान्स आहे का? तिथं 5,000 पाठव आंबाडीला. 5,000 उडवला नाही ना. पुढची मॅच कोणती? पुढची मॅच कोणती? पुढची मॅच कोणती? हॅलो हॅलो, अरे तू आणि धर्मादा जेवायला जा ना. जा ना जेवण. आता कर, बोलवलंय तुम्हाला. मी तेच बाबा लावून दे. मी बोलतो. मी बोलतो ना. आपले खर्च करू आपण. राजू दादाने मॅच जेवण दे. कुठंच आहे का? चालू आहे. ओके काम कॉमेंट्री चालू आहे. मध्यांतर झालंय सामन्याचा, मध्यांतर झालाय. टॉस झाला ना. हे ओमसाई आणि बॅटिंग. हा, तेवढंच वाट बघा. तुम्ही इन मध्ये आहेत का? 10,000 द्या ना मग. तुझ्यामुळेच लपडी आले. ते 1 रन काढली असती ती लपडी झाली नसती. हे मिलिंद, 1 रन तो काढला असता तर ही लपडी झाली नसती.
आता चालू आहे. दरम्यान जाऊयात मैदानाच्या दिशेने 18 बॉल आणि विजयासाठी 50 धावा. डुअर डाय सामना, करो मरो जो जितेगा वही सिकंदर. षटकातला पहिला बॉल, पहिलाच बॉल फुलटॉस आहे. फायदा उचललेला नाहीये. एक सिंगल इथे कंप्लीट. जिंकल तो आतमध्ये, हारेल तो बाहेर आहे. कोण आहे? राजा मामा आणि विलास शिंदे. 50 मारलेत ना. एक धाव फळकावरती जोडली गेली. पहिलाच बॉल फुलटॉस होता. एलिव्हेशन नव्हतं प्रथमच्या माध्यमातून. उत्तम राईट मोर द विकेटनं षटकातला पुढचा बॉल सामना करेल उत्तम. अगदी पहिला ना तर मग इथून 50 धावांचं लक्ष गाठायचं असेल तर येणाऱ्या प्रत्येक बॉलवरती आक्रमकता ठेवावी लागेल किशोर 11 संघाच्या फलंदाजांना. हो हो, हाफ ट्रॅकर होता. प्रॉपर टायमिंग नाहीये. इनफिल्डच्या आतमध्ये हरिश्चंद्र गणपत शिंदे उर्फ सकाराम याने बॉल अडवलेला आहे. एक सिंगल धाव इथे मात्र मिळाली आहे. टीमची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 2 धावा जोडले गेलेत. बॅटची लिडिंग एज एजंट टेकन. फलंदाज प्रथम बाद. पहिला धक्का किशोर 11 संघाला. मला पण इंजेक्शन घ्यायचं. तू मला एक सांग. बोला. या ठिकाणी आपण पाहिलं तर देह एष्टीवरती हा बॉल आदळलेला आहे, परंतु फेकी थोडीशी कमकवत पाहायला मिळाली. एक धाब्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. 3 धावा. मात्र इथून चांगली बॅटिंग करावी लागेल उत्तमला आणि किरणला. ही जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल, कारण महत्वपूर्ण सामना आहे. अटीतटीचा सामना आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय रोहित गोलंदाजी करत असताना राईट मोर द विकेटने पुढचा बॉल. यावेळेला मात्र आउट ऑफ द ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंचांचा वाईटचा इशारा. एक्स्ट्रा रनने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. 4 धावा धावफलकावरती. फुल टॉस होता. एलिव्हेशन नाहीये. सकाराम, चांगले क्षेत्ररक्षण सकारामचं. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 5 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिल्या क्रमांकाचं षटक इथे सुरू आहे. आमचे माऊली पुन्हा एकदा भोजन करून प्रस्थान करत असताना स्टेजच्या वतीकडे षटकातला पुढचा बॉल राईट मोर द विकेटने मार्गस्थ केला जाईल. ओ फ्लिक केला फक्त. ओहो, ओढ कॅच, कमालीचा झेल. किरण मोरे बाद. 2 मोठे धक्के. प्रथम मोरे बाद, त्यानंतर किरण मोरे बाद. मोरे बंधूंची जोडी आता डगा उठलाय. आता थोडस शांत वातावरण. आता 12 बॉल आणि 45 धावांची गरज. 12 बॉल 45 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. गौरव शिंदे इथून मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. षटकातला पहिला बॉल घेऊन येईल बॅटर उत्तम करता. 12 बॉल 45 त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक बॉलवरती आक्रमकता ठेवावी लागेल. पहिला बॉल
पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाहीये. एक धाव तर मात्र इथे मिळेल, दुसरी धाव जरूर मिळेल. दोन धावे टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली 7 धावा, परंतु सिंगल डबलने काही फरक पडणार नाहीये टीम गौरी 11 संघाला. इथे मात्र मोठे आक्रमकतेचे फटके खेळावे लागतील. संघाचे संघमालक सन्माननीय विलासजी शिंदे, रवींद्र शिंदे यांचा संघ, दुसऱ्या बाजूने राजाराम मोरे साहेब यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना टीमची धावसंख्या आपण पाहतोय 6 धावा धावफलकावरती आहेत. उन्हाचा प्रभाव अधिक प्रमाणात आहे, थोडंसं ढगाळ वातावरण, त्यामधलं हे ऊन, त्याच्यामुळे थोडासा खेळाडूंना देखील त्रास सहन करावा लागतोय. षटकातला पुढचा बॉल, ओ या वेळेला लॉफ्ट केलाय चेतरक्षक, बनतील प्रेक्षक. आमच्या क्रीडा नगरीला स्पर्श करणारा हा धडाकेबाज कार. 13 धावा धावफलकावरती उत्तमच्या बॅटमधून हा उत्तुंग षटकार आपण पाहिलाय. टीमची धावसंख्या पाहतोय 13. अशाच पद्धतीची फलंदाजी इथून मात्र किशोर 11 संघाला करावी लागेल. राईट मोर द विकेटने पुढचा बॉल, पुन्हा एकदा लोअर फुल टॉस. पहिली धाव वेगाने पूर्ण केली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल जरूर, आणि दुसरी धाव सहजरित्या इथे पूर्ण केली आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण बॅट्समन पाहिलं तर किरण शिंदे उर्फ किकू आणि त्याच्या साथीने उत्तम. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती आहेत 15. 15 धावा धावफलकावरती. यावेळेला बॉलला सोडून दिलंय, आउट ऑफ द ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. एक्स्ट्रा रन मिळेल. एक्स्ट्रा रनने टीमची धावसंख्या 16 धावा धावफलकावरती. चेंडू क्रमांक 3 चा खेळ पूर्ण झालाय. 16 धावा धावफलकावरती आहेत. अजून देखील दूरवरचं अंतर कापायचे, तब्बल 40 धावांची गरज आहे. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 9. षटकातला पुढचा बॉल राईट मोर द विकेटने. ओहो, यावेळेला चांगली पिचिंग आहे. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून चेंडू दूर अंतरावरती ठेवलाय आणि तिथे यशस्वी झालाय गोलंदाज गौरव. डॉट बॉलची समाप्ती झाली. एकंदरीत आपण पाहिलं तर मग टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे 16 धावा धावफलकावरती. प्रत्येक डॉट बॉल दबाव निर्माण करेल, प्रत्येक डॉट बॉल इथे आत्मविश्वास वाढवेल. स्टेप आउट झाले, पुढे सरकले, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, मस्तक पे दस्तक, टॉस बॉक्सला स्पर्श करणारा हा आणखीन एक उत्तुंग षटकार. अर्जुन जेवलास का? बाबा बस, तू जेवलास म्हणजे गाव जेवला. 22 धावा धावफलकावरती आपण किती? 22 ना? 22 धावा धावफलकावरती आहेत. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि इथून 34 धावांची गरज. षटकातला अंतिम बॉल आहे. 7 बॉल 34 धावांची गरज आहे. स्टेप आउट झाला, यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे. हवेमध्ये बॉल, विकेट, महत्वपूर्ण विकेट. फलंदाज उत्तम बाद. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र मिस टाइम स्ट्रोक आपण पाहिला, त्यानंतर विकेट आली आहे. 6 बॉल आणि तब्बल 34 धावांची गरज इथून सामना जिंकण्याकरिता. माफ करा, 28 धावांची गरज आहे, कारण 50चं टार्गेट आहे. आम्ही 56चं टार्गेट समजतोय, तर 6 बॉल आणि 28ची गरज आहे. रोशन षटकातला पहिला बॉल घेऊन, यावेळीचा बॉल अगदी पाहिलं तर आउट ऑफ द लेग स्टंपच्या बाहेरचा आहे.
6 बॉल 27 धावांची गरज आहे, त्यामुळे आक्रमण करावं लागेल. चौकार षटकार मारावे लागतील. सिंगल डबलने काही फरक पडणार नाहीये. 6 बॉल 27 धावांची गरज. मोठे फटके येणं गरजेचं आहे. इनसाइड एज बॅटची आतली कडा. डॉट बॉलची समाप्ती. 5 बॉल आणि 27 धावांची गरज. एक धाव तर मात्र मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. मारुती नकार देतो या ठिकाणी आणि इथून फलंदाज बाद. बेस्ट आयडिया. वेळ पण वाचला. वेळ पण वाचला. तसंच करतायत आता. मारुतीने जर षटकार मारला तर प्रदीप शिंदे यांच्याकडून 2000चं कॅश प्राइज दिलं जाईल. मारावा. डॉट बॉल. मारुती व्हाईट बॉल मागतोय, परंतु व्हाईट बॉल मिळणार नाहीये मारुती. विजयाच्या उंबरट्यावरती आहे गौरी 11 संघ. ओपन फॉर्मॅटला कसं करतात आता. हा, वेळ पण वाचला आपला. सगळ्या गोष्टी 3 ओव्हरची चांगली मॅच तरी होईल. आता आमचा पण